पुण्यामध्ये प्रॉपर्टी घ्यायची आहे, पण कोणत्या एरियामध्ये इन्व्हेस्टमेंट करू हे समजत नाहीये का? चुकीचा एरिया निवडला तर ग्रोथ एकदम स्लो होईल, पण जर योग्य झोन पकडला तर 2 ते 3 वर्षात चांगले रिटर्न्स मिळू शकतात. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं प्लॉट ज्ञान. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पुण्यामध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर कोणते झोन सगळ्यात जास्त बेस्ट आहे. जर पुण्यामध्ये प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि मी 3 बेस्ट लोकेशनची नावं काढेन तर त्यामध्ये पहिलं नाव येतं पिरंगुट. पिरंगुट सध्या पुण्यामधला फास्टेस्ट ग्रोईंग बेल्ट म्हणून समजला जातो. शिवाय याला चांदणी चौक आणि हिंजेवाडीची परफेक्ट कनेक्टिव्हिटी सुद्धा आहे. इंडस्ट्रियल ग्रोथ प्लस अपकमिंग रिंग रोड या दोन्ही गोष्टीमुळे याचं जे फ्युचर अप्रिसिएशन आहे ते एकदम स्ट्रॉंग आहे. याचे रेट सध्या बजेटमध्ये आहेत, त्यामुळे पिरंगुट तुमच्या अर्ली इन्व्हेस्टमेंटसाठी एकदम परफेक्ट आणि बेस्ट ऑप्शन आहे. लिस्टमध्ये दुसरं नाव आहे ताथवडे. हिंजेवाडी आयटी पार्कमुळे ताथवडेमध्ये जो रेंटल इन्कम आहे त्याची डिमांड जास्त आहे. आयटी प्रोफेशनमुळे रिसेल आणि रेंटल या दोन्ही गोष्टींना खूप जास्त स्ट्रॉंग डिमांड आलाय. शिवाय मेट्रो कनेक्टिव्हिटीमुळे फ्युचरमध्ये ही व्हॅल्यू आणखीन जास्त वाढणार आहे. त्यामुळे रेंटल इन्कम प्लस लॉंग टर्म ग्रोथ साठी तुम्हाला ताथवडे अगदी बेस्ट ऑप्शन आहे. आता या लिस्टमध्ये तिसरं नाव येतं वाघोली. वाघोली म्हणजे ईस्ट पुण्यातला सगळ्यात डेव्हलपिंग हब. इथे आयटी पार्क्स, स्कूल्स, इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या गोष्टी खूप रॅपिडली डेव्हलप होत आहेत. इथे रेट्स अजूनही कंपॅरेटिव्हली अफोर्डेबल आहेत, त्यामुळे मिड बजेट इन्व्हेस्टरसाठी हा सगळ्यात बेस्ट एंट्री पॉइंट ठरू शकतो. तर मग थोडक्यात सांगायचं झालं तर हाय ग्रोथ पोटेन्शियल म्हणजे पिरंगुट, स्ट्रॉंग रेंटल म्हणजे ताथवडे आणि बजेट झोन म्हणजे वाघोली. पण मित्रांनो, कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्याआधी डॉक्युमेंट्स, रोड ऍक्सेस आणि फ्युचर डेव्हलपमेंट प्लॅन्स या सगळ्या गोष्टी नक्की तपासा. तर मग तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या प्लॉट ज्ञानला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात एका नव्या व्हिडिओ सोबत.